धाराशिवमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं धसका घेतलाय। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची आज पत्रकार परिषद आहे। पत्रकार परिषदेचं ठिकाण तब्बल 5 वेळा बदललंय। लातूरमध्ये झालेल्या राड्यानंतर ही अपडेट समोर येताना दिसतेय। धाराशिवमधील कार्यालयाबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त सुद्धा लागलेला आहे। या घडीची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। लातूरमधल्या घटनेनंतर धाराशिवमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून आता अनेक घडामोडी घडताना दिसतायत। पत्रकार परिषद तटकरेंची ज्या ठिकाणी होणार होती ते ठिकाण सातत्यानं बदललं जात आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांच्याकडून। काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? लागवी गेली 2 दिवसापासून सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेचा गोंधळ चालू आहे लातूरमध्ये। त्यांच्या पत्रकार परिषदेत पत्ते फेकण्याचा राडा झाल्यानंतर धाराशिव राष्ट्रवादी काँग्रेसनेही त्याचा धसका घेतलाय आणि गेली म्हणजे कालपासून 2 ते 5 वेळा हे पत्रकार परिषदेचं ठिकाण बदलण्यात आलंय आणि आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयातच पत्रकार परिषद होणार असून आता थोड्या वेळात सुनील तटकरे हे धाराशिवमध्ये दाखल होणार आहे। लागवी अगदी पण 5 वेळा या पत्रकार परिषदेचं ठिकाण बदलण्यात आल्याचं अपडेट समोर येत आहे। आता नेमकी काय घडामोड घडतीये? आणखीन कुठे दुसरं ठिकाण ठरवण्यात आलंय का, की या सगळ्या ठिकाणासंदर्भात गोपनीयता बाळगली जाते? खबरदारी म्हणून काही ऑनलाईन पीसी होणार आहे का? या सगळ्याविषयी काही संकेत? लागवी तू आता असं विचारत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर आता छावणीचं स्वरूप आलेलं आहे आणि तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून पत्रकार परिषद काही झालं तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात होणार असल्याचं आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून कळवलं जात आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या 19 सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।